जी बाई सतत आय बसली करून हिंदू धर्माचा अपमान करत होती, तिला आमच्या आईनं घरीच बसवलं. तर सोलापूरच्या ताईला राज्यसभेवर धाडलं. आय बसली ती कशी बसते ना, त्याचं हे जिवंत उदाहरण. 2022 साली राज्यसभा निवडणुकांच्या मतदानानंतरच महाराष्ट्रातल्या महासत्तांतराला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे या निवडणुकीची चर्चा ही सातत्यानं होत असतेच. इतकंच काय तर या निवडणुकीला महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता त्यानंतर 4 वर्षांनी पुन्हा आलेल्या राज्यसभेच्या निवडणुका या देखील तितक्याच चर्चेत होत्या. 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 4 जागा या भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणार होत्या, तर 1 जागा शिंदेंच्या सेनेला, 1 जागा अजितदादांना. तर 1 जागा जी होती ती महाविकास आघाडीला एकत्रितपणे मिळणार होती. 6 जागांचं गणित ठरलेलं होतं. महाविकास आघाडीच्या एकाच जागेचा प्रश्न उरला होता. आता त्या जागेवर महाराष्ट्रातले वयोवृद्ध नेते शरदचंद्र पवार हे खासदार बनणार हे निश्चित झालेलं आहे. 7 जागा आणि उमेदवारही 7. त्यामुळे कुठेच नाइंसाफी वगैरे काही नाही आहे. या निवडणुका बिनविरोध होणार आहेत. पण काल दुपारपर्यंत वातावरण वेगळं होतं मित्र. महाविकास आघाडीकडून ही एक जी जागा आहे ती कोणाला सुटणार यावर एकमत होत नव्हतं. उभाटा सेना आपल्या 20 आमदारांच्या संख्याबळावर आपला दावा सांगत होती, तर राष्ट्रवादीकडून शरद पवारांना शेवट गोड करण्याची संधी मिळावी असा हट्ट धरला गेला होता. शरद पवार आजही डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. असं असतानाही निव्वळ सुप्रियाताईंच्या शिष्टाईला यश आलंय म्हणून ही जागा शरद पवारांना मिळाली आहे का, अशाही चर्चा सर्वत्र होताना दिसत आहेत. होळीच्या दिवशी ताई मातोश्रीवर गेल्या आणि त्यांनी बंद दाराआड काही वचनं उद्धवजींना दिल्याचं समजतंय, ज्यामुळे ठाकरेंनी आपला दावा मागे घेतला. शरद पवारांनी आपल्याच सहकारी मित्रपक्षांना विनंत्या अर्ज करण्याआधी महत्त्वाची विनंती केली होती ती दिल्लीत बसलेल्या भाजपेश्वरांना, की मला काही करून राज्यसभेवर जायचं आहे. महाराष्ट्रातल्या तुमच्या चाणक्याला सांगा काही काड्या करू नको. रातोरात हा माणूस महायुतीचा 7वा उमेदवार जो काय असेल तो रिंगणात उतरवून मला या उतारवयात पहिल्या पराभवाचं तोंड पाहायला लावेल. कितीही झालं तरी आपली संस्कृती आहे वयोवृद्धांचा, ज्येष्ठांचा मान ठेवण्याची, आणि त्या परंपरेला जागून देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेंच्या महत्त्वाकांक्षेला देखील लगाम घातला. कारण यावेळेस आम्हाला एक जागा हवी असा हट्ट शिंदेंनी फडणवीसांकडे धरला होता असं समजतंय. आणि त्यानुसार भाजपच्याच कंपुतल्या रोहित टिळक यांचं नाव शिवसेनेचा एक अतिरिक्त उमेदवार म्हणून पुढं केलं गेलं होतं. अर्थात टिळक यांचं नाव भाजपकडूनच सुचवलं गेलं होतं. शिंदेंचा आकडा जरूर वाढला असता, पण तो त्यांच्या कंपूतून आलेल्या खासदाराचा नसता. कारण तिकडे राहुल शेवाळे, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, संजय मंडलिक, संजय निरुपम, शायना एनसी अशी नावं रांगेत उभी होती. आता या सगळ्या दिग्गजांनी अनुभवी नावांना डावलून शिंदेसाहेबांनी प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्या नावाला पसंती दिली आहे. अर्थात या नावाचा आग्रह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंकडूनही धरला गेल्याचं बोललं जाते. पण माझ्या माहितीनुसार श्रीकांत शिंदेंच्या मागे नाशिकचे हेमंत गोडसे हात धुवून लागले होते की डॉक्टर साहेब मला राज्यसभेवर पाठवा. पण आत नेमकं काय घडलं हे कुणीच कधीही सांगू शकत नाही. काही गोष्टी या पक्षांतर्गत राजकारणाच्या खरोखरच्या आतल्या गोटातल्या असतात. त्यावर राजकीय विश्लेषक कितीही आव आणू द्यात की मला माहीत होतं, तर ते साफ झूट असतं. प्रतिस्पर्धी विरोधी गटातली काही नावं चर्चेत आली की समोरच्या गोटातल्या इच्छुकांच्या खिशातल्या गोट्या या कोयबा खेळायला उत्सुक होतात. उभाटा सेनेनं, विशेषतः उद्धवजींनी विशाल अंतःकरणानं ज्या प्रोफेसर नसलेल्या बामसेफी विचारवंतीन प्रोफेसर सुषमा अंधारे यांना, ज्यांनी माननीय बाळासाहेबांना थेरडा वगैरे म्हटलं होतं, उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी एकमेकांच्या खांद्यावर चढा आणि थर लावा, हंडी फोडा अशी मुक्ताफळं उधळली होती, त्या बाईला शिवसेनेत घेतलं होतं. उपनेते पदही दिलं होतं. त्या अंधारे अक्का मग जणू काही शिवसेनेच्या भगव्याखालीच त्यांचा जन्म झाला होता अशा आविर्भावात रातोरात ठाकरे विचारांच्या झाल्या. अक्कांना पक्षानं बरीच सूट सवलत जी काय असते ती दिली होती. खास करून रश्मी वहिनींनी दिली होती. शासकीय विश्रामगृहातला सूट नको, रामा इंटरनॅशनलच हवा असा आग्रह, असा तोरा सुषमा अक्कांचा त्या काळात होता. तो या सगळ्या सूट सवलतीमुळेच. अक्कांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मग पदवाटप, नियुक्त्या यांच्यातही ढवळाढवळ सुरू केली. कुणाकडून सोफा घे, कुणाकडून TV घे, कोण फ्रीज देतंय, तर कोणी पाकिट वगैरे, म्हणजे ते पाकिट असतं नाही का पैसे ठेवायचं,
बाईंच्या विरोधात असंख्य तक्रारी असूनही पक्षातून त्यांना अभय मिळत गेलं. संजय राऊत नावाच्या वाचाळ वस्तीचा लवकरच बाजार उठेल की काय अशी शक्यता वाटू लागली होती. इतके संजय राऊत झाकोळले गेले होते. तेवढं फुटेज अक्का खात होत्या. शिंदेंच्या बंडांनंतर पक्षात आलेल्या याच सुषमा अक्कांना एकनाथ शिंदेंच्या विरोधात मोर्चा उघडण्याच्या थेट सूचना मातोश्रीकडून आलेल्या होत्या. त्यामुळे त्याही बेताल, वाचाळ आणि त्याला काही धरबंध नसतो अशा विधानांनी शिंदेंच्या आमदारांना टार्गेट करत होत्या, जे काम पूर्वी संजय राऊत करत होते. अक्कांना रोखण्यासाठी, त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेंना सोलापूरच्या ज्योती वाघमारेंना मैदानात उतरावं लागलं असं लोक बोलतात. पण ज्योती वाघमारेंची शिवसेनेतली एंट्री ही वेगळ्या पद्धतीची. ती काय सुषमा अंधारेंना काउंटर करण्यासाठी वगैरे नव्हती. कारण ज्योती वाघमारेंचं जर तुम्ही बॅकग्राऊंड तपासलं तर त्या सोलापूरमध्ये निवेदिका म्हणून प्रसिद्ध होत्या. आणि अशा ज्योती वाघमारे या सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, डॉक्टरेट मिळवलेली आहे त्यांनी. आणि प्रयत्नपूर्वक त्यांनी बेछूट आक्रमकतेकडून संयत अभ्यासपूर्ण भाषणं कशी करतात याचा नमुना मागच्या काही महिन्यातच महाराष्ट्राला दाखवलेला आहे. अर्थात त्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्यांच्या दसरा मेळाव्यातल्या त्या एका भाषणानं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना थेरडा म्हणणारी सुषमा अक्का तुमच्या शिवसेनेचा चेहरा कशी काय होऊ शकते? ठाकरे आडनाव लावायचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही इथून पुढे वाकरे आडनाव लावा. अरे आजारपणाच्या रश्मी पदराच्या आड लपणारा मर्द नसतो. त्या भाषणानंतर त्यांना प्रसिद्धी जरूर मिळाली, पण त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेनं लोक बघायला लागले होते. माझ्यासह अनेकांनी वाघमारे ताईंच्या त्या आक्रमकतेचं कौतुक करणारे विशेष व्हिडिओज केले होते आणि त्यात त्यांना जो संदेश द्यायचा होता तो संदेशही दिला होता. नागपूर अधिवेशनानिमित्ताने मी त्यांना भेटलो होतो आणि त्यावेळेला तर्री पोहे खात एक मुलाखतही घेतली होती त्यांची. ज्योती वाघमारे या पक्षात तशा ज्युनियर आहेत. त्यांच्याशी बोलताना हे जाणवतं की त्यांना मोठ्या पदांची किंवा आमदारकी, खासदारकी याची अपेक्षा कधीच नव्हती. त्यांच्यासारख्या दलित, वंचित कुटुंबातून स्वकष्टानं पुढे आलेल्या महिलेला शिंदेसाहेबांनी, श्रीकांतदादांनी जी संधी दिली आहे, जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, तोच फार मोठा आहे असं त्यांना मनोमन वाटतं बरं का. म्हणजे जी काही प्रवक्तेपद वगैरे जे काही मिळालं आहे. आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून आपलं काम इमाने इतबारे पार पाडण्यात त्या खुश होत्या. आणि तसं पाहिलं तर शिंदेंच्या सेनेवर होणारे हमले, मग ते उभाटाकडून असोत की भाजप प्रायोजित, भाजपने बोट दाखवलेल्या गणेश नाईकांसारख्या प्लांटेड विरोधकांकडून असोत, हे सगळे हल्ले वाघमारेताईंनी परतवून लावले आणि शिंदेंच्या बाजूने तुफानी किल्ला ज्याला लढवला म्हणतो ना आपण, तसा तो लढवलेला दिसला. पण दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेना ही माझ्या भाषणांवरच चालते. मी जर शिंदेंना मिंधे बोलले नाही, त्यांना गद्दार बोलले नाही, तर दिवस पुढे सरकतच नाही. अशा गैरसमजात बसलेल्या सुषमा अंधारेंना खरं तर आमदारकीची आस ही केव्हाच लागलेली होती. पण त्यांच्या तोंडाळपणानं जी घाण भूतकाळात करून ठेवलेली आहे त्यांनी, म्हणजे आई बसली सारखी विधानं असोत की रेड्याच्या तोंडून वेद वदवले, मग कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले वगैरे, जे काही ती केलेली मल्लीनाथी आहे ना त्यांनी, हिंदुत्ववादी कार्यकर्ता हा सुषमा अक्काला कुठल्याही मतदारसंघात जिंकायला देणार नव्हताच. त्यात त्यांचा निवडणूक लढवण्याचा पूर्व इतिहास फारसा चांगला नाही. 438 की काहीतरी मतं मिळालेली म्हणे त्यांना एका निवडणुकीत. त्यामुळे शिवबाटा सेनेत प्रियांका चतुर्वेदींसाठीच खरं तर काही लोकांची मनं जी आहे ना ती हुळहुळत होती. सुषमा अक्कांना राज्यसभा वगैरेची स्वप्न जरी पडत असली तरी तिकीट मात्र मिळणार नव्हतं, एवढं निश्चित होतं. त्यात उद्धवजींसकट सगळ्या मावा आघाडीनं देवेंद्र फडणवीस नावाचा धसका घेतलेला होता की त्यांच्या मनाप्रमाणे उमेदवार नाही दिला आपण तर ते 7व्या जागेचाही गेम करतील. म्हणून शरद पवार हे नाव ठरलं तर भाजप त्याला विरोध करणार नाही, हे वरून दिल्लीतूनच ठरलंय असं जेव्हा सुप्रियाताईंनी उबाटांना सांगितलं तेव्हा ते पवारांना पाठिंबा द्यायला तयार झाले. आणि हेमा, रेखा, जया और सुषमा सबकी पसंद प्रियांका यांना फडक्यात गुंडाळून आधारवाडांना पुढं केलं गेलं. सुषमा अक्का हा तर सगळ्यात धोकादायक उमेदवार ठरला असता हेही त्यांना माहीत होतं. जर त्यांना उभं केलं असतं तर बत्तीगुल आणि ती वात असते ना, ती वातही उंदरांनी पळवली असं काहीतरी घडलं असतं. जनतेतून मतदान करून होणाऱ्या निवडणुकीत तर हिंदूंनी या आय बसलीवाल्या अक्काला घरी बसवलंच असतं. म्हणून तिकडे तर चान्स नव्हताच. पण राज्यसभेवर तर भाजप सेनेची कोर टीम, जे आमदार मतदान करणार होते, ती यांना तोंडावर आपटवणार होतीच. म्हणून एका बाजूला आपल्या पक्षाच्या
ध्येय धोरणांसाठी घसा खरवडणाऱ्या, आपल्या पक्षनेत्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरणाऱ्या ज्योतिताईंना शिंदेंनी राज्यसभेवर पाठवून आपल्या पक्षातल्या इच्छुकांसह सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना एक संदेश दिलाय की निष्ठेनं काम करत राहा, योग्य वेळ येताच नाही, योग्य वेळ वगैरे काही नाही, तर वेळेआधीही त्याचं फळ तुम्हाला मिळेल, यात वाद नाही. अडसुळांपासून कीर्तिकर, शेवाळे, शायनांशी अशा बड्या धेंडांनाही समज दिली आहे की पक्षाला गृहीत धरू नका. सरतेशेवटी एकच मुद्दा महत्त्वाचा वाटतोय मला की शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे ही बातमी बऱ्याच लोकांना 2 दिवस आधीच सांगणाऱ्या सुषमा अक्कांना हे इनपुट शिंदेंच्या गटातल्या कोणी पोहोचवले होते. आणि हे ऐकून सुषमा अक्का एवढ्या अस्वस्थ का झाल्या होत्या? त्या एवढ्या अस्वस्थ झाल्या होत्या की त्यांनी माझ्यासमोर एका आमच्या जवळच्या माणसाला फोन आला होता सुषमा अक्कांचा की शिंदेंकडून ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर पाठवणार आहे. म्हणजे काय परिस्थिती होती नाही का? म्हणजे ते फोन करून त्या ही बातमी सांगत होत्या, उसको किया मुझको क्यों नहीं. त्याचं कसं असतंय अक्का, तुम्हाला इथं पण आय नडली. जी बाई सतत आय बसली करून हिंदू धर्माचा अपमान करत होती, तिला आमच्या आईनं घरीच बसवलं. तर सोलापूरच्या ताईला राज्यसभेवर धाडलं. हाच आहे मोठा आणि मेजर फरक. आय बसली ती कशी बसते ना, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.